बापरे छान आहे. कितीला भेटलं? कितीला भेटलं? 200 रुपयाला. काय बोलते? प्लास्टिक काढता ना, दाखव ना. नाही बेस्ट आहे. वाव. हे बघा आज सुमिताने मटका आणलंय. सेक्टर कुठनं आलेस तू? अरे वाव छान आहे का? नळ बघ कसं. छान आहे. 200ला म्हणजे खूपच कमी आहे पण छान आहे. ठीक आहे. कारण हेच मटके आहेत ना 350-400 पर्यंत भेटतात. बघूया आता एकदा मी मटक्यामध्ये पाणी टाकून बघतो ट्रायलमध्ये. चिव हात ना लावायचं बाळा. तर नंतर तुला चिवची भीती वाटते मला. चिव नको ये राहिला की. छान आहे. लई इच्छा होती माझी लई दिवसापासून मटका आणायची. हा ना कधीपासून मटका आणेल बोलत. काय माहिती बघू पाणी थंड तो बोललाय पाणी थंड राहील. पाणी भरून ठेव बोललाय एक दिवस. अच्छा. की रात्र पाणी भरून ठेव सकाळी खावा. 200 पर्यंत भेटलं म्हणजे छान भेटलं नाही. मस्त आहे. बघ ना त्याच्यावरती बघ कसे पूर्ण हे केलं आहे, डिझाईन केलं आहे, कलर काम पण छान केलं आहे. आणि आता हे जर मटके आहेत आपण बाहेर गेलो ना तर 400-500ला भेटतात. मग आपल्याला ते छान भेटलं आहे. छोटा पण आहे ना थोडा. हां बोलला जर काय लिकेज असेल काही असेल तरी एक्सचेंज करून देईल. अच्छा. रिटर्न करेन. चिव तुला कसा आवडला मटका? चिव काय झालं हिला? मच्छर चावले बघ किती. चिव काय झालं? आज चिवला खूप राग आलाय. आज तिला आईस्क्रीम नाही दिली आपण. नाही पण लय खाते आईस्क्रीम. राहू दे नको. मी आणू काय ते वेळे? आणतो. किती वेळा आणू? आणि तुला? मला गरम होतं खूप. मग हे बघा धुवून ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अख्खी रात्र पाणी टाकायचं. मग सकाळी समजेल ना की म्हणजे ते चांगलं आहे की असं म्हणजे पाझरलेलं असेल. हां पण छान आहे मटका पण. बघा ना आतमध्ये. आणि स्पेस पण खूप आहे. ॲटलिस्ट ह्याच्यामध्ये 1 घंटा लागेल. 1 घंटा. हे पाणी बघते ना म्हणजे टाक बोलते मला. काम नसेल का मग? बाई हां असं करा. ते धुवलंस का? काय माहिती भीती वाटते मला तेच. म्हणजे एक काम कर तिला तिकडे मागणी ठेव.
इथे ठेवू? हां इथे ठेव, कारण मग हात न लावणार चिव. हां असं थोडं वाकड्या नाही दिसत ह्याचा? मग तेच तुला विचारायचं. तो बोला बदलून दे. लावते त्याचं मग काय एवढा इश्यू नाही काय. हे चिव हे बघा काय करते बघा. चिव काय करतेस तू? ए ते नाही हात न लावायचं. खाल्लंच ना तू मागाशी? खाल्लंच ना मागाशी? काय पाहिजे बघ? काय पाहिजे? सॉफ्शी. वॉटरमिलन बोलायचं. चाल जरा आपण मटकीमध्ये पाणी भरूयाच ना आपल्या. नीट बनव ना असे काय. बस एवढा का पूर्ण भरून ठेवू? पूर्ण भरून ठेव, मग समजेल ना लिपीस कुठं. हे काय म्हणजे कळशी बसते पूर्ण. जास्त बसली. नाही एक कळशी बसते आणि अर्धी कळशी. दीड कप. अर्धी पण नाही, सव्वा आहे. हे आपल्यासाठी ती तिघांसाठी ठीक आहे, एवढं काय असं. तू पण नसतो दिवसभर बाद झालं. मग बरोबर. हां ठीक आहे ना. म्हणजे कसं आहे, हंड्याला इथे खाली जागा करते. इथे बघते खाली हंड्याला जागा करते, म्हणजे इथे फक्त मटका बसेल. म्हणजे ही कळशी ठेवून देऊया. चालेल. हे बघा आमचं बोला मटका अख्खी रात्र आता. पाणी ठेव. तर बोला अख्खी रात्र पाणी ठेव. जर मटका जर म्हणजे लिकेज बिकेज असेल तर मग बदलून देईन. नळ वगैरे पण लिकेज असेल तर मग बदलून देईन बोलणार. ओके ठीक आहे ना. बघू आजची रात्र. सारखं सारखं फ्रीजचं पाणी पिण्यापेक्षा. हां चला. मस्त वाटतं ना. डिझाईन पण बघ ना, छान आहे एकदम. छान वाटतंय ना. युनिक वाटते. मी खाऊ? कुणी आणली आईस्क्रीम? कोणी आणली? पापाने आणली? पापाला थँक्यू बोल. थँक्यू. थँक्यू. मी खाऊ? ए मला ड्रेसला मॅचिंग आहे. अभि माझ्या ड्रेसला मॅचिंग आहे. मी खाऊ? मी खाऊ थोडीशी. थँक्यू. अरे मला पण दे. पप्पाला दे. ए छोटू. चिव मला पण दे. बघ कशी एकटी खाते बघ. तीच आणली ग. जा. नजर लागली. ती नको खाऊ. सुमी. तर काल मी ना मटका घेऊन आलेले, त्याला आता रात्रभर त्याला मी भिजत ठेवलेलं. म्हणजे त्याच्यामध्ये रात्रभर पाणी ठेवलेलं. कारण तो मटकेवाला बोललेला त्याच्यामध्ये रात्रभर पाणी ठेवून बघा, जर पाणी पाझरत असेल किंवा गळत असेल तर मग मी मटका चेंज वगैरे करून देईन. तर मग रात्रभर त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं. मटका तर गळत पण नाही आहे आणि खूप चांगलं थंड पाणी राहतं. फक्त थोडंसं त्याला पाझर फुटतो आहे बाहेरच्या साईडून. तो बोलला पाझर वगैरे तर काय फुटणार नाही, पण बाहेरच्या म्हणजे पाणी थंड झाल्याच्या नंतर बाहेरच्या साईडून तर पाझर फुटतो आहे. त्यामुळे मी त्याला एकदा विचारेन, बघू जर चेंज करून दिला तर. अदरवाईज मटक्यामध्ये पाणी पण खूप चांगलं थंड राहतं आहे आणि खूप छान, म्हणजे एकदम असं गळत वगैरे काहीच नाही आहे. आणि त्यासोबत मग मी हा स्टँड मग घेतलेला त्याच्यावरती मटका ठेवायला. कारण मग किचनवरती आपण किचन धुतो वगैरे तेव्हा मग ते किचनची जी घाण असते ती पूर्ण मटक्याला खाली लागू नये म्हणून मग स्टँड घेतला स्टँडवरती मटका ठेवण्यासाठी. तर आता मी मटका धुवून वगैरे तर ठेवलेलं आहे. थोडा उशिराने मग आता पाणी भरून बघते त्याच्यामध्ये की म्हणजे परत पाझर वगैरे फुटतो आहे का, पाणी वगैरे गळतं आहे का. अदरवाईज मग मला चेंज करून घ्यायला. तसं मला मटका तर खूप आवडलेलं आहे, खूप छान मटके. बघू आता काय होतं आहे त्याच्यामध्ये. इथे पाणी वगैरे तर मी भरून ठेवलेलं आहे मटक्यामध्ये.
तर बघते थोडा उशिराने की परत म्हणजे पाझर वगैरे फुटतोय का मटक्याला, अदरवाईज मग चेंज करून घेते. जर नेक्स्ट दुसऱ्या मटक्यांना पण जर सेमच होत असेल तर मग काय फायदा नाही आहे मला. तर बघते आता पाणी तर थंड होतं, जे रात्री मी भरून ठेवलेलं पाणी ते पाणी तर थंड झालेलं, त्याचमुळे बाहेर पाझर फुटलेला. आता परत बघते मी म्हणजे पाणी थंड वगैरे होतं आहे का मटक्यामध्ये आणि पाझर वगैरे जास्त फुटतो आहे का, नाही तर मग मला चेंज करून घ्यायलाच लागेल दुसरं मटकं. तर कसं वाटलं आमचं मटकं आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला पण आवडलं का? जर तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की एकदा तुम्ही घेऊन बघा. तर कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्की सांगा. तर भेटूया आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.